आता एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात विनेश फोगाट सध्या पिछाडीवर गेल्याचं कळतंय। सुरुवातीच्या कलांमध्ये त्या आघाडीवर होत्या, तर भाजपचे योगेश कुमार त्या ठिकाणी आघाडीवर आहेत, तर विनेश फोगाट हे चर्चेतले मतदारसंघ होते जुलाना आणि इतर, त्यामुळे आता योगेश कुमार आघाडीवर आहे भाजपचे, तर काँग्रेसकडनं विनेश फोगाट या पिछाडीवर गेल्याचं कळतंय। एकूणच या सगळ्या कलांमध्ये कुठेतरी विनेश फोगाट यांना हा फटका बसलेला आहे। विनेश फोगाट या विजयी होतील असं बोललं जात होतं, मात्र आता त्या पिछाडीवर गेल्यात। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल? सध्या हरियाणामध्ये विनेश फोगाट पिछाडीवर आहे, तर योगेश कुमार जे आहे ते आघाडीवर असल्याचं कळतंय। अजून काय काय कल हाती येत आहेत? नक्कीच मोहिनी, विनेश फोगाट हे 1200 मतांनी सध्या पिछाडीवरती आहे। विनेश फोगाट चर्चेचं नाव आहे। कुस्तीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता आणि काँग्रेसकडे त्यांनी मोठी लढत दिली होती, प्रचारात त्या ऍक्टिव्ह झाल्या होत्या। त्यानंतर सुरुवातीला ज्या कल आले त्या कलामध्ये हे विनेश फोगाट आघाडीवर होते, मात्र आता सध्याची एक कल येते हातामध्ये, त्यामध्ये विनेश फोगाट हे 1200 मतांनी पिछाडीवरती हे हरियाणातील जुलाना मध्ये त्यांचा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये हे त्यांना आता 1200 मतांनी पिछाडी घ्यावं पिछाडी अजून काही कल बाकी आहे आणि येणाऱ्या कालामध्ये विनेश फोगाट पुन्हा कमबॅक करते का हे पाहणं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबत त्यांच्या समोर असलेले बीजेपीचे योगेश कुमार हे या सध्याच्या घडीला आघाडीवरती दिसत आहेत। अगदी नक्कीच, धन्यवाद हिरा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।